सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा समचरण सर्वजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संत कृपादाने कथेचा विसार ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हाँ हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला गायलेला बोलून दाखवलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत विश्वमान्य संत जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबाराया आता एक जर बोललं कमराचं सोडील ना तुम्हाला बांधून घालील जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सद्गुरूने
श्री संतांनी त्यांच्यावरती जे उपकार केले त्या उपकाराचं प्रतिपादन करणार अभंग सेवेकरता उच्चारला विठाल. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी पहिला शब्द उच्चारला तो काय. काय या शब्दाचा अर्थ प्रश्न नाहीये. काय या शब्दाचा अर्थ असा होतो. आपण सहज कृष्ण बाबा मी तुम्हाला म्हटलं आता काय तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे बा. आणि तुम्ही म्हणले आता काय सांगू अक्षय बाबा तुमच्यावर काय प्रेम आहे. काय या शब्दाचा अर्थ आता मला याच्या पलीकडे सांगताच येऊन राहिलं. काय सांगू. तुकोबरायांना साधकांनी विचारलं तुकोबराय संत भेटतात संत भेटायचे आहे संत भेटणार आहे त्यांची कृपा तुम्हाला झालेली आहे असं म्हणतात तुम्ही. काय कृपा केली काय सांगू काय कृपा केली. पुढे तुकोबराय म्हणतात मला सांगता येणार नाही पण तुकोबरायांनी एक मेघ त्या साधकांना दिली. मज निरंतर जागविते. काय केलं माहितीये मला झोपूच दिलं नाही. मला झोपू दिलं नाही चेअरमन. लाईट गेली तरी सुद्धा झोपू दिलं नाही. लाईट आली तरी सुद्धा झोपू दिलं नाही. अजून काय केलं तुकोबराय अजून सहज बोलत होते माझ्यासाठी उपदेश ठरत होता. सहज बोलत होते तोंडातला शब्द माझ्यासाठी खरा ठरत होता असं. आणि त्या संतांचं तुमचं नातं कसं आहे. तुकोबराय म्हणतात एका गाईला जसं वासरू प्रिय आहे एका आईला जसं लेकरू प्रिय आहे तसं संतांना भक्त प्रिय आहे किंवा माझ्या सद्गुरूला मी प्रिय आहे. मग साधक मंडळी म्हटले मग अशा सद्गुरूला तुम्ही दिलं तरी काय. मग त्यांना काय दिलं तर तुकोबराय म्हणतात काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. काही माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. एवढा मी श्रीमंत मुळीच नाहीये. मग काय देऊन देता येईल तर मी एकच करू शकतो. हा माझा आवडतीचा असणारा जीव मी त्यांच्या चरणावर ठेवू शकतो. विठाला हरी विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्याच्या आधी थोडासा परिहार द्यायचा तो असा. गेल्या 11 वर्षापासून अखंडपणाने चालत असलेली आपल्या नानाशी गावातील नामयज्ञाची सप्ताह साधू संतांच्या आशीर्वादाने थोर सज्जन मायबापांच्या साथीने गायक वादक गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला नामयज्ञ नामसप्ताह याही वर्षी मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय. आणि आज दुसऱ्या दिवसाच्या आपल्या सप्ताहातील कीर्तन सेवा तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या गावचं नेतृत्व नाशिक जिल्हाभर जे करतात आमच्यावरती अगदी पितृवत प्रेम करणारे ज्यांच्याकडे बघून आम्हाला अगदी चैतन्य मन त्यांच्याकडे पाहून व्हावं. गोड व्यक्तिमत्व उच्च विचारसरणी साधं राहणीमान आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे शेखर नाना देशमुख यांच्या आदेशावरून या ठिकाणी येण्याचा योग आला. गोड वारकरी मंडळी साथीकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे भास्कर महाराज आहे आमचे माणिक महाराज आहे बरोबर ना निवृत्ती महाराज आहे आमचे हिरामन महाराज आहे आमचे माणिक बाबा आहे. आणि सरप्राईज द्यायला जे आले आजच्या कीर्तनाला पेठ तालुक्याचं गेट कोणीतरी म्हटलं होतं नाही कोणीतरी अजून एक जण म्हटलं होतं खेड तालुक्याचं गेट. तसं आम्ही आज म्हणतो पेठ तालुक्याचं गेट कृष्णा शेठ आहे की नाही. असे करंजाळेहून आलेले कृष्णा शेठ आहे. त्यानंतर आमचे चेअरमन आहे गोड साथीला काय नाव संस्थेचं बाळा ज्ञान साधना वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर. ज्ञान साधना वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर या संस्थेतले सगळे गुणीजन विद्यार्थी साथीकरता उपस्थित आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम ख्यातकीर्त मृदुंग सेवक हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कृष्णाजी महाराज बैरागी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर लई दिवसांनी ज्यांचा आवाज ऐकला वा 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 सखाराम बाबा म्हटलं की विनोदच आठवतात.
आहे की नाही. गोड चिंतन, गोड चिंतन, गोड गायन, गोड स्वभाव, अंतकरण निर्मळ आहे. आमचे सखाराम महाराज भाऊंचे आभार. त्यानंतर पहिलीच चाल ज्यांनी गायली आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज बर्डे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार. आज गायनाच्या साथीला आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्ञानार्जन केलं आणि पेठमध्ये ज्यांची वारकरी शिक्षण संस्था कार्यरत आहे, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबांचे आभार. त्यानंतर गोड साऊंड सिस्टीम पहा, काही कमी आहे महाराज. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. एकदम मोरया साऊंड सिस्टीमच्या नावाने टाळी वाजवा बरं. आणि महाराज एवढंच नाही, 8ची कीर्तन काल्यासह तुम्हाला यूट्यूब चॅनलला पाहायला भेटणार आहे माझ्या वैभव दादाच्या. छंद काय छंद पंढरीचा यूट्यूब चॅनल. मराठी वक्ता सगळेचे सगळे कीर्तन. 50 वर्षांनी तुम्हाला वाटलं नाना पाहावं तर तुम्ही टाका त्यांच्या चॅनल आणि 50 वर्षांनी पहा ना कीर्तन. सगळे आज विज्ञानाने केलेली सोय आहे. आता सगळं चांगलं झालं, पण काय होतं माहिती आहे का, ज्याला डायबिटीस आहे त्याच्या संघ गुलाबजाम आणले, चोपदार भालदार चोपदार सगळे बरं का. आता 7-8-10 चोपदार. म्हणजे एखादा राहिला तर म्हणशील 8 घेतले 7 घेतले, मी 9 राहिलो म्हणून 7-8-10. मग त्याच्यात जेवढे बसतील तेवढ्याने बसून घ्या. सगळ्यांचेच मनापासून आभार. आणि झालंय काय माहिती का दादा, ज्याला डायबिटीस आहे ना त्याच्या समोर गुलाबजामच नेऊ नये. आणि कीर्तनाला असं वातावरण असलं ना तर उशीरच करू नये. एक तर झाला उशीर आणि वातावरण एवढं गोड, आणि त्याच्यात आता मला कळा ना सुरुवात करावं कुठून आणि थांबावं कुठं. चेअरमन असं होत असतं ना, डायबिटीज वाले माणसाला गुलाबजाम गोळी चालू असं असतं ते. म्हणून सगळे आपण गोड चिंतन करू. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करा विठाला. सेवेकरता उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? माझ्या जीवनात संतांनी केलेले उपकाराचं वर्णन मी करू शकत नाही. माझ्या जीवनात माझ्या सद्गुरूंनी केलेल्या उपकाराचं वर्णन मी करू शकत नाही. कोण तुकोबाराय? ते तुकोबारायचे मानव देह घेऊन या निजधामा गेले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आता पाठीमागच्या काही 7-8 दिवसापूर्वी तुकोबारायांचा बीजोत्सव साजरा झाला. म्हणजे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, त्याचा सोहळा आपण साजरा केला. ते तुकोबाराय जे मानव देह घेऊन वैकुंठाला निघून गेले. प्रमाण जरी आहे, मी त्या दिवशी हिरामंदाला साक्षीला होते, मला वाटतं चोपदार आहे इकडे कुठेतरी येत आहे, त्याही कीर्तनात बोललो तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, है की नाही. आजही विश्लेषण करून जातो, तुकोबाराय वैकुंठालाच गेले, शंकाच घ्यायची नाही. पण तुकोबारायांचं जाण्याचे स्वरूप आणि प्रारूप लक्षात घ्या. तुकोबाराय वैकुंठाला गेले, मनुष्य देह मृत्यू लोकात जन्माला आला की 5 तत्वापैकी एका तत्व कृष्णादादा त्याला समर्पितच करावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्ञानोबारायांनी देह ठेवला पृथ्वी तत्वामध्ये, नाथबाबांनी देह ठेवला जल तत्वामध्ये, मुक्ताबाईंनी देह ठेवला आकाश तत्वामध्ये. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा मुक्त झाली. मुक्ताबाईंनी आकाश तत्वामध्ये तेज तत्वामध्ये देह समर्पित केला. तुकोबारायांनी हा देह आकाश तत्वामध्ये जाता जाता समर्पित केला. पुरावा देऊन जाईल. पुरावा देऊन तुकोबारायाचा टाळ ज्या गावाला पडला त्याचं नाव टाळगाव, बरोबर. तुकोबारायाचा विना खाली आला, तुकोबारायाचा टाळ खाली आला, तुकोबारायाचा चिपळ्या सुद्धा चेअरमन खाली आला. हे मी सांगतोय म्हणून नाही, याला पुरावा आहे. कशात? तुकोबारायाच्या जीवनचरित्रात, बरोबर. तुकोबारायाचं जीवनचरित्र अभ्यासा, तुम्हाला समजून जाईल. मला काय म्हणायचं, मोहगम लोक म्हणतात ना ना तुकोबारायाचा खून झाला, तुकोबारायाचा खून झाला, तुकोबारायाचा खून झाला. नाही हो, तुकोबाराय कोण संत होते? तुकोबाराय ते संत होते जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबारायाची उंची गरुडावर बसायला कमी पडत होती. ज्या काळाची तुम्हाला मला भीती वाटते मायबाप, तो काळ तुकोबारायच्या समोर शरण आला. तुकोबाराय काही इकडे तिकडे पाहू नका, माझ्या डोक्यावरती पाय ठेवांवरती चढा. ते तुकोबाराय. ते काय म्हणताय की माझ्या सद्गुरूने माझ्यावरती जे उपकार केले याचं मी वर्णन करू शकत नाही. काय काय उपकार केले असतील महाराज. जे जे इथं सद्गुरूच्या आश्रित साधक बसलेले आहेत,
करा बरं विचार. आपण आपल्या सद्गुरूच्या दास्यत्वामध्ये असताना पासून आपल्या सद्गुरूने आपल्यावर किती किती तरी उपकार केलेले असेल. आपण एक उपकार सांगू शकतो? नाही सांगू शकत. त्याचं कारण आहे, सद्गुरूंनी केलेले उपकार सांगायला गेलं, कंठी प्रेम दाटी नयनी नीरलोटे, 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 हृदय प्रगटे रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजिया बळे, मग राम नामे उपजिया बळे, हृदय प्रगटे राम रूप, हृदय प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजिया बळे, मग राम नामे उपजिया बळे. सांगू तुम्हाला, तुकोबराय हा अभंग लिहिताना कदाचित ढसाढस रडत असतील. महाराज सद्गुरूंनी महाराज सद्गुरूंनी केलेल्या उपकाराची जर आठवण झाली नुसती साधकाला, नुसती आठवण जरी झाली तरी डोळ्यातून पाणी येतं, तरी कंठ दाटून येतो, शब्द फुटत नाही. तुकोबरायला तर हा प्रश्न पडला, काय सांगू मी आता, काय उपकार केलेत माझ्यावर, काय सांगू माझ्यावर काय उपकार केलेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा उपकार सांगताना तुकोबराय म्हणतात, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय होतं, बुलेट ट्रेन मध्ये बसलं का काही काही स्टेशन फास्ट घ्यावं लागतं. आणि तुम्हाला कोणलाही प्रमाण आठवलं ना तर बिंदास द्या, पण धावत्या वेगात द्या. तुकोबराय म्हणतात, माझ्यावर सगळ्यात पहिला उपकार केला माणिक बाबा, मज निरंतर जागविते. नाना शिकर, तुकोबरायांच्या सद्गुरूंनी बाबाजी चैतन्यांना तुकोबरायांनी तुकोबरायांना झोपून नाही दिलं. बाबाजी चैतन्यांनी झोपून नाही दिलं. तुम्हाला झोपायचंय का नाही झोपायचं? म्हाताऱ्या म्हणशील तो चालू द्या ना तिकडं, मरीचा वाटा आमच्याकडे आला. नाना शिकर, झोपायचंय? तुकोबरायला झोपून नाही दिलं बाबाजी चैतन्यांनी. सांगतो तुम्हाला कसं झोपून नाही दिलं. तुकोबराय शरीराने झोपत होते, पण तुकोबराय हिताच्या ठिकाणी जागे होते. तुकोबराय शरीरानं आराम करत होते, पण तुकोबरायांना तत्वानं आराम करायची संधी नव्हती. जागा ठेवलं, जागा ठेवलं, जागा ठेवलं. नाना शिकर, आता तुम्ही झोपेल का जागे? काय रे पोरं, आता बोला, झोपेल का जागे? तुम्ही असे फक्त 25 तारखेला इंदुरीकर बाबाच्या समोर बसू नका रे भाऊ, पाया पडो तुमच्या. आता तुम्ही झोपले का जागे? जागे.
मी म्हणतो झोपले. तिकडे ती एक म्हातारी झोपे बाबा. तुम्ही असे झोपा, असे जागे राहा. अशा झोपण्याला ना असं जागे राहण्याला महत्व नाही, याला अर्थ नाहीये. तुकोबराय शरीराने झोपत होते, तुकोबरायचा परमार्थ तरी चालू होता. तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर जाऊन आराम जरी करत असले तरी तुकोबरायचा परमार्थ चालू होता. आपण देव चोळायला बसलो तरी म्हातारीला 4 टाइम आवाज येतो, ए झाला का रे चहा. इकडं देवाचा फेस पडतो, झाला का रे चहा. सुनाला आवाज येतो, ए झाला चहा. 6 वाजता देव नाहता नाहता आपल्याला चहा लागतो. महाराज आपण लय मोठे भक्त आहेत देवाचे. सांगून जाईल तुकोबरायला कसे जागे राहिले तुकोबराय. परमार्थिक काळ आठवा तुकोबरायाचा. परमार्थिक काळ जोपर्यंत तुकोबराय प्रपंचाने श्रीमंत होते. सध्या हा मुद्दा फार लावून धरलाय बाबा भास्कर बाबा. कारण आहे समाजाला हे कळणं गरजेचं आहे. चेअरमन तुकोबरायाचा परमार्थ श्रीमंत कसा झाला. लोकांना फक्त एवढंच माहितीये तुकोबरायाची सावकारकी होती. ऐका ऐका, तुकोबरायांचा जोपर्यंत परमार्थाला सुरुवात नव्हती तोपर्यंत प्रपंच श्रीमंत होता. सांगून जाईल असं ऐकलंय मी कानाने, वाचलेलं नाही. त्याच्यामुळे आक्षेप घेऊ नका, फक्त ऐकलंय ते सांगतोय. असं ऐकलंय की 16व्या शतकात म्हणतात तुकोबरायाची 42 लाखाची त्या काळात प्रॉपर्टी होती नाना. 42 लाख रुपयाची 16व्या शतकात तुकोबरायाची प्रॉपर्टी होती. जर तुकोबरायांनी कर्जमाफी केली नसती, परमार्थाच्या भानगडीत पडले नसते, कृष्णा दादा जगात 1 नंबरचा श्रीमंत माणूस तुकोबराय राहिले असते धनाने. सांगून जाईल तुम्हाला, सावकारकीचा धंदा आहे तुकोबरायाचा. अनेक लोकांना व्याजानं पैसे दिलेले आहेत, कर्ज दिलेलं आहे. लोकांच्या जमिनी तारण ठेवलेल्या आहेत, इस्टेटी प्रॉपर्ट्या तारण आहे तुकोबरायाकडे. एवढी श्रीमंत प्रपंच तुकोबरायाचा. हा काठाचे, आता मी कसं काठाच धोतर घातलं. अच्छा तुकोबराय तवा काठाच धोतर घालायचे महाराज. हे काय आपण आणलं, आपणच आणलं. तुकोबरायाचा परमार्थ प्रपंच तेवढा श्रीमंत होता दादा. सांगून जाईल जोपर्यंत प्रपंच श्रीमंत होता तोपर्यंत परमार्थ दरिद्री होता. आता परमार्थाला सुरुवात झाली. बाबाजी चैतन्यांची भेट झाली. लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी. हा बाबाजी चैतन्यांनी अनुग्रहित केलं तुकोबरायांना, नाम दिलं तुकोबरायांना. भोजना मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्ना माझी. तुकोबरायानं अनुग्रहित केलं. आता तुकोबरायाच्या परमार्थाला सुरुवात झाली. आता प्रपंच आणि परमार्थ तुम्हाला दोन्ही सांगून जाईल. एक काळ असा होता तुकोबराय प्रपंचानं श्रीमंत होते. आता परमार्थाला सुरुवात झाली. आता परमार्थाची श्रीमंती वाढायला लागली, प्रपंचाची दरिद्रता वाढायला लागली. इकडे एक बाजूला परमार्थ श्रीमंत होतोय तर एक बाजूला तुकोबरायचा प्रपंच दरिद्री होत चालला. कारण सांगतो तुम्हाला, आता जेव्हा प्रपंच श्रीमंत होतो तेव्हा 100% परमार्थ दरिद्री असतो. आणि जेव्हा परमार्थ श्रीमंत होतो तेव्हा 100% प्रपंच दरिद्री होत चालतो. संसाराच्या नावे घालून या शून्य, 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 वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा संसाराच्या नावी घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबरायाने आता प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं. परमार्थाची श्रीमंती सांगतो तुम्हाला. आता तुकोबरायाचा परमार्थ एवढा वाढायला लागला, एवढा श्रीमंत व्हायला लागला. आता तुकोबराय तोंडातून जे बोलत होते ते खरं होत होतं. तुकोबराय एखाद्याला सहज काही सांगत होते ते खरं ठरत होतं. तुकोबरायला सहज एखादं मार्गदर्शन करून जात होते, त्याचं कल्याण होत होतं. श्रीमंत व्हायला लागला परमार्थ आणि दरिद्री व्हायला लागला प्रपंच. किती दरिद्री झाला तुकोबरायाने सांगितलं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरा धागे, जाऊ पुढती भिके कुती खारा राखी
आम्ही सदैव सुडके. तुकोबराय म्हणतात, आता माझा प्रपंच किती दरिद्री झाला, आम्ही सदैव सुडके. जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. माझ्या जवळ जर चोराला यावं वाटलं तर चोर 100 टाइम विचार करेल, मी कोणाकडे चाललो, तुकारामाकडे चाललो. काय भेटल तुकोबरामाकडं? फुटकी दमडी सुद्धा भेटायची नाही. घर सांभाळायला लोकायचं माणसं ठेवले, पोस्टमन ठेवले घर सांभाळायला. आमचे घर सांभाळायला कुत्रे घर राखीती. आमचे घर सांभाळायला कुत्रे. ज्यांचे घर सांभाळायला कुत्रे आहेत ना, जगाचा मालक त्यांच्याच घरी गेला. ज्यांचे घर सांभाळायला पिस्तुले ना, त्यांच्याकडे जगाचा मालक मान करून सुद्धा पाहत नाही. वास्तव आहे. तुकडोजी महाराज म्हटले पा, त्या खरं तर अभंग आहे तो, पाठ्यपुस्तकात कविता म्हणून आला होता. हा अभंग आहे. काय बाबा आमच्याकडं काय आमची श्रीमंती काय आहे? तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या घरात काय आहे? काही नाही आहे. अरे पेट्या आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. पेट्या आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. हे दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. हे दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. हे भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे. ताऱ्याकडे पहावे, या झोपडीत माझ्या. हे ताऱ्याकडे पहावे, हे हरिणीत गुण गावे. या झोपडीत माझ्या. काय आहे महाराज साधू संतांकडे? काही नाहीये साधू संतांकडे. ना लौकिकाचा परमार्थ आहे, ना पैसा आहे, ना धन आहे, ना दौलत आहे, ना इस्टेट आहे, ना प्रॉपर्टी आहे. पण हे सगळं जगाला देणारा जगाचा मालक साधू संतांकडे आहे. जो जगा करता मुख्य आहे देव, त्या देवाकरता संत प्रमुख आहे. समजून घ्या. असे संत तुकोबराय म्हणतात, मज निरंतर जागविती. काय जाग ठेवलं तुकोबरायाला? तर हेच जाग ठेवलं तुकोबरायाला. तुकोबराय हिताच्या ठिकाणी जागे झाले. आता कुठे जागे झाले हेही सांगून जातो. महाराज हरिपाठ पाठ करून उपयोग नाहीये. म्हणजे उपयोग नाही म्हणजे ते निरर्थक आहे असं मला म्हणायचं नाही. शब्दाचा भ्रंश करू नका. हरिपाठ पाठ झाला म्हणजे फार मोठे पंडित झालो असं नाही. ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली फार मोठे पंडित झालो असं नाहीये. हे लेकरांकरता एक वाक्य बोलून जाईल बरं का. लेकरांनो, नाही कीर्तनकार होता आलं नका हो. लेकरांनो, नाही गायक होता आलं नका हो. नाही तुम्हाला चांगला वादक होता आलं नका हो. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, एक चांगला साधक व्हा. जगाचा मालक तुमच्या जवळ कायम असेल. महाराज, कलाकार होणं सोपं आहे. माफ करा, गुणवान होणं सोपं आहे. कलाकार तमाशात असतो, आपल्याकडे परमार्थात गुणवान असतो. गुणवान होणं सोपं आहे. बाबा, गुणवान होणं फार सोपं आहे. गुण टिकवणं फार अवघड आहे. माझ्यासारखा कीर्तनकार झाला, अहंकार चढला, वाया गेला. कृष्णदादा नाहीये तसे. पण चांगलं वाजवण्याचा जर अभिमान तयार झाला, नाव फार मोठं होईल दादा. परमार्थ शून्य होईल. फार चांगला गायक झाला, फार पैसे कमावता येतील, फार मोठे मोठे स्टेज मिळतील, जगाचा मालक लांब जाईल. म्हणून सांगेल तुम्हाला सगळ्यांना, नाही काही आयुष्यात करता आलं तरी चालेल, तुकोबरायासारखा चांगला साधक व्हा. तुकोबराय साधक झाले. तुकोबराय स्वतःला संत म्हणून नाही घेतलं तुकोबरायाने. तुकोबरायाने स्वतःला मज पामर आहे, काय थोरप, मी पामर आहे, मी पतित आहे, मी आगळा आहे, मी वेगळा आहे, मी भिकारी आहे. तुकोबराय म्हणतात, हा भिकारी होऊन देवाकडे जा.
भिकारी होऊन देवाकडे जा. देव अपेक्षेपेक्षा जास्त पदरात टाकतो. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. 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 शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. महाराज गाव सोन्याचा दिला पण भाव पाहिला शुद्ध होता. शुद्ध भाव कशाने झाला तर सुदामा सुद्धा हिताच्या ठिकाणी जागाच होता. घरात अन्न खायला नव्हतं पण भजन चुकत नव्हतं. घरात प्यायला पाणी मिळत नव्हतं पण भजन चुकत नव्हतं. रात्री झोप लागत नव्हती पण भजन चुकत नव्हतं. तुकोबाराय घरी असू द्या, दारी असू द्या, डोंगरावर असू द्या, कुठेही असू द्या, तुकोबाराय दिन रजनी हाची धंदा. गोविंदाची पावडी पोवाडी. गोविंदाचे पोवाडी. काय भजन करत होते तुकोबाराय? विठ्ठल 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 विठ्ठल. भजन चालू आहे तुकोबाराय. अहर्निशी भजन चालू आहे. हेच सांगत होतो. अहंकार निर्माण होईल ज्ञानेश्वरी पाठ करून, गाथा पाठ करून अहंकार निर्माण होईल. हरिपाठ रोज घ्याल, हरिपाठ पाठ होईल. हरिपाठ पाठ करून हरिपाठाचा अभंग समजत नाही दादा. हरिपाठ पाठ करून अभंगाचा अर्थ समजत नाही. अभंगाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूचा शिष्य व्हावं लागतं, तेव्हा हरिपाठ कळतं. सद्गुरूचा शिष्य व्हावं लागतं तेव्हा एका तरी ओवीचा अनुभव येत असतो. सद्गुरूचा शिष्य व्हावं लागतं तेव्हा तुकोबारायाचा अभंग कळायला लागतो. आणि तुकोबारायाचा अभंग अभंग आहे हे जाणवायला लागतो केव्हा? जेव्हा आपण सद्गुरूचे दास होतो तेव्हा. हरिपाठात ज्ञानोबारायांनी सांगितलंय, जागा आहे मी, जागा हिताच्या ठिकाणी. सांगा बरं ज्ञानोबाराय काय म्हटली या संदर्भाने? मी जागा आहे, हिताच्या ठिकाणी जागा आहे. ना रात्री झोपलो, ना दिवसा झोपलो, ना सकाळी झोपलो, ना संध्याकाळी झोपलो, ना दिवसा झोपलो, कधीच झोपलो नाही. मी जागाच आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा. काय म्हटले ज्ञानोबाराय? अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. बस ज्ञानोबारायाला बाबाजी तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी हेच शिकवलं, हेच शिकवलं. दुसरं वर्म दिलं नाही तुकोबारायांना. अजपा जप साधन तुकोबारायाला दिलं. पण पुढचं वाक्य ज्ञानोबारायांची अत्यंत महत्वाचं घातलंय ना. कोणतं?
तेथेही मनाचा निर्धारू असे. मनाचा निर्धार करून जो अजपाजप तत्वावरती जो आरूढ झाला त्याच्यापासून देव वेगळा राहिला नाही. आता तुकोबराय म्हणतात, बाबा जो विश्वाचा नायक शोधण्याकरता मी जगभर फिरत होतो, डोंगर रानं पालथे घातले, पायात काटे टोचत होते, पर्वा केली नाही शरीराची, तो जगाचा मालक मी आहे हे तत्व माझ्या सद्गुरूंनी दिलं. एवढा मोठा उपकार माझ्या आयुष्यात माझ्या सद्गुरूंनी केला, हाच सगळ्यात मोठा उपकार आहे. मज निरंतर जागविती. जागे वा जागे, जागे वा. फक्त काकड्या पुरतात ना काय का जाऊ. उठा जागे वारे आता, हरी स्मरण करा पंढरीनाथ, हरी भावी चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माचा, धन दारा पुत्र जन, बंधू सोय रे पिसूर. काकड्या तर चालले फक्त. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. अरे चोरणी चल्या, चोरणी चोरणी चल्या. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोरणे नाहीच पोचत, नाहीच म्हणतो ते म्हणतो थांबच. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोरणी जल्या, चोरणी जल्या, चोरणी जल्या, हरी चोरणी जल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा जागा. इथं जमलं. हरिपाठात काकड्यात जागा राहून उपयोग नाही. जेवणाकरता उठायचं आणि पुन्हा जेवण झालं का झोपायचं, उपयोग नाही. सांगून जाईल तुम्हाला, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. अधिकारी महात्म्याचा शब्द आहे, सावधान. राऊत बाबा सावध करताय बरं महात्मे तुम्हाला मला. सावध व्हा, सावध. काळ लागला से मापा. किती दिवस झोपायचे, किती दिवस झोपायचं. अरे शरीर झोपेल, झोपू द्या शरीराला. शरीर झोपेल, झोपू द्या शरीराला. आपल्याला भक्ती करायची आहे, भक्ती करता भक्तीची कास धरली पाहिजे. सांगू तुम्हाला, देवाकडे दोन मार्गाने जाता येतं बरं का माय. देवाकडे दोन मार्गाने जाता येतं. एक देवाची भक्ती करून आणि दुसरं देवाशी दुश्मनी करून. देवाशी भक्ती करून जाता येतं, देवाशी दुश्मनी करून जाता येतं. देवाशी भक्ती करून गेला, एकच उदाहरण देतो, भक्त प्रल्हाद. बरोबर. श्रीमन्नारायण हरिनारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. भक्ती केली, उद्धार झाला. होळी झाली, होलिका जळून खाक झाली. भक्त प्रल्हाद का बाल भी बाका न हो सका. दुश्मनी करून देवाकडे जाता येतं, मोक्ष मिळवता येतो. एकच उदाहरण देतो, रावण. बाबा दुश्मनी सुद्धा तशीच पाहिजे. आपला दुश्मन सुद्धा भुक्कडे हो, आपला दुश्मन सुद्धा भुक्कडे. महाराज देवाशी दुश्मनी करणं पवित्र काम आहे. भास्कर बाबा तुमची माझी लय लागली, लागत नाही कधी पण लय लागली, पण लागली. घेऊ लावून थोड्या लागलीच तुमची माझी. भास्कर बाबा मी तुमचा करून करून किती दिवस विचार करेल, महिनाभर. महाराज रावण झोपायचं तरी देवाचा विचार होता डोक्यात. रावण उठत होता झोपेतून, राम नाम घेत होता. रामाला मला मारायचं.
रामाला मला मारायचंय, रामाला मला मारायचंय, रामाला मला मारायचंय. उठता बैसता दळिता कांडिता झोपता सगळं करताना रावणाच्या डोक्यात राम होता. महाराज दुश्मन म्हणून का होईना देव डोक्यात येणं विशेष आहे. दुश्मन होऊन का होईना देव आपल्या डोक्यात येणं चित्तात राहणं महत्वाचं आहे. अहो मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, तो कुणीकडं हा कुणीकडं. मी याच्यावर एक थोडी रचना केली कृष्णा बाबा. रचना अशी केली, मी त्या कवीचा विपर्यास नाही करत, पण रचना फार महत्वाची, मला आवडली ती, म्हणजे करतानाच आवडली. काय रचना आहे माहिती का? द्या स्वर मग. हरी दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. कोणता मित्र येत नाही महाराज. अंतकालीच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. एक ठाय मी तुझ्या सोबत नंतर सांगून जाईल. शेवटाच्या क्षणाला सगळे मित्र बाजूला आहे, आप्तेष्ट नातेवाईक बायको सुद्धा बाजूला आहे. राहती निराळी रांडापुरे सकळ, मी सांगतो तो मित्र करा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, हरी सद्गुरु वनव्यामध्ये गारव्या सारखा, सद्गुरु वनव्यामध्ये गारव्या सारखा. एक सद्गुरु नावाचा मित्र ही भवसागर पहिलं तीराला नेणार आहे महाराज. भरोसा ठेवला पाहिजे तुकोबरायांनी ठेवला बाबाजी चैतन्यांवर. हो आता 10 तारखेला तिथं समाधी स्थळावर कीर्तन आहे बाबा. आणि स्वाभिमान अभिमान नाही पण स्वाभिमान आहे. चेअरमन 4थं वर्ष सलग 4थं वर्ष कृष्णा बाबा बाबाजी चैतन्यांच्या समाधी स्थळावरती कीर्तन आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. फार विशेष आहे तुकोबरायाचा परमार्थ. तुकोबराय सहज म्हटले मज निरंतर जागविती. महाराज ह्याच प्रमाणावर बोलायचं ठरलं तर महिना कमी पडेल. कसे जागे राहिले तुकोबराय. हो जपाजप साधन दिलं तुकोबरायांना बाबाजी चैतन्यांनी. आता मात्र तुकोबराय आता मात्र इतके बिलगले, इतके परमार्थाला लागले, इतके परमार्थाला लागले का आता तुकोबरायांना शिंक जांभळी खोकला असं नाहीये. ते आपल्यासारख्याकडून तरी नाही चुकलं पाहिजे. ज्याने अजपाजप साधन घेतलं त्याने तरी हे प्रमाण चुकवू देऊ नये. इतर लोक म्हणतात की तुकाची वेळ वाया गेला. माफी मागून बोलेल, शिंक जांभळी खोकला एवढा वेळही न वाया गेला. तुकोबरायाचा शिंक आली श्वास घेत होते उच्चार होत होता, खोकला आला श्वास घेत होते उच्चार होत निघत होता, जांभळी आली श्वास घेत होते नामस्मरण घडत होतं. म्हणून इतका हे वेळ वाया न गेला. एवढा सुद्धा वेळ जगद्गुरु तुकोबरायाचा साधने वाचून वाया गेलेला नाही. अरे तुमच्या माझ्या आयुष्यातला किती काळ वाया चाललाय. नाना शिकर जागे राहा जागे. पुढे घात आहे घात. आयुष्यातला जेवढा वेळ वाया गेला असेल मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबराय म्हणतात काय पाठीमागं झालं असेल मी जामीन आहे, पुढं पाहत राहा, पुढं चालत राहा. जपाजप साधन तुकोबरायाने वापर केला आणि त्या साधनाचा परिपाक असा झाला की राघवे सागरात जैसे पाषाण तारिले तैसे तुकोबाचे उदकीय भंग रक्षिले. आरती तुकारामा काय परिणाम झाला. राघवे सागरात पाषाण तारिले
हो, देवाच्या नावावर म्हणतात ना पाण्यावर दगड तरले. हं? देवाच्या नावावर म्हणे पाण्यात दगड तरले समुद्रात. हरी राम नाम आधार जिने, हरि राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते. बोलो राम राम राम. रामाच्या नामाने दगडावर कृपा केली. मग त्या आरतीत असा उल्लेख आहे, राघवे सागरात जैसे पाषाण तारिले. वारकरी मंडळी पुढचं वाक्य काय आहे? तैसे तैसे, मी काय बायकोच नाव घ्यायला लावला लोक, एवढा हळू घेऊ राहिले. तैसे तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. हा अभंग आपण हा शब्द आपण गाळून टाकलाय आरतीतून. उदकी म्हणजे उदक या शब्दाचा अर्थ पाणी. जसं रामाच्या नावाने सागरामध्ये दगड तरले, तसं तुकोबारायाचे अभंग गाथा पाण्यावरती तरुण आला आहे की नाही. तैसे तुकोबाचे उदकी अभंग रक्षिले. का हो इंद्रायणी मातेला स्वतः घेऊन यावं लागलं? दगडासहित घेऊन आलो. दगडासहित काय पराक्रम गाजवला असेल तुकोबारायाने एवढा, काय शौर्य गाजवलं असेल तुकोबारायाने एवढं, सांगतो तुम्हाला. हा ओ, राज्याचा मुख्यमंत्री आला, गाव पळेल नवल नाहीये. राज्याचा मुख्यमंत्री आला, गाव पळेल नवल नाहीये, सांगून जातो तुम्हाला. हा, अरे नुसत्या वारकरी वेशात आळंदीच्या गल्लीतून चालल्यान समोरून जर पंतप्रधान चालत आला, त्याला सुद्धा जय हरी करून त्याच्या पायाच पडावा लागेल. सामर्थ्य वारकऱ्याचं हे सामर्थ्य वारकऱ्याचं. तुकोबाराय वारकरी होते. जो वारी करतो त्याला वारकरी म्हणू नये. जो वारी करतो त्याला वारकरी म्हणू नये. जो काळावरती वार करण्याचं सामर्थ्य ठेवतो त्याला वारकरी म्हणावं. जो काळावरती वार करण्याची तयारी ठेवतो, हे सामर्थ्य ज्याच्यात आहे तो वारकरी. वार वार वारकरी. आम्ही वारकरी आहोत. तुकोबाराय वारकरी होते म्हणून तुकोबाराय ते सामर्थ्य आलं. आणि तुकोबारायात सामर्थ्य ज्या कारणास्तव आलं, ते कारण म्हणजे मज निरंतर जागविती. अशा संतांना मग आता काय देऊ? त्यांना माझ्यापाशी काही देऊ शकत नाही बाबा. एक अमूल्य किमतीचा ठेवा. माझ्याकडे काय आहे? माझा प्राण आहे, बस त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. दुसरं चरण. काय द्याऊ त्यासी व्हावे उतराई, काय देऊ त्यासी व्हावे उतराई, काय द्याऊ त्यासी व्हावे उतराई, काय देऊ त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासे पाहिजे असं सद्गुरूला, काय देता येईल आपल्या सद्गुरूला. जर मला एखादे विचारलं का अक्षय महाराज
तुमच्यावरती तुमच्या सद्गुरूने जे जे उपकार केले त्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुम्ही सद्गुरूला काय द्याल, काय देता येईल, काय देऊ शकतो, काय आहे माझं असं काय आहे देण्याकरता? अहो हे धोतर माझ्या कमरेला गुंडाळलेला आहे, उपकार सद्गुरूचे. अंगावरती पांढरा शुभ्र कपडा आहे, उपकार सद्गुरूचे. डोक्यावरती जबाबदारीचा फेटा आहे, उपकार सद्गुरूचे. तुमच्या समोर मी बोलतोय, वाणी सद्गुरूची आहे. आपुली या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची. आपुली या बळी नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची. जर मी बोलणारा शब्द सुद्धा माझा नाहीये, काय देता येईल अशा सद्गुरूला? काही देऊ शकत नाही. ठेवी तो हा पायी जीव थोडा. अहो रात्र तुकोबरायाने देवाचं भजन केलं, त्रिकाल संध्येत तुकोबरायाने देवाचं भजन केलं. तुकोबरायांनी भजन सोडून दुसरा तुकोबरायाचा विषय नव्हता. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडी जन धन माता पिता. हा विषय नारायण झाला महाराज. देव आपला विषय आपला देव होऊन जावं. सांगून जाईल तुम्हाला विषयाची सक्ती कुठपर्यंत आहे, विषयाची आवड कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत विषयाचा रस आहे. तुम्ही म्हणाल काही काही महाराज काही काही म्हातारे झाले पण त्यांच्याकडून विषय सुटाना. हो, मनात विषय येणं वेगळा आणि तो शरीरानं भोगणं वेगळा. चित्तामध्ये विषय उत्पन्न होणं वेगळं आणि तो शरीरानं भोगणं वेगळं. सांगून जाईल तुम्हाला, विषय त्यांचा नारायण झाला, विषय आपला कधी नारायण होईल? विषय आपला तेव्हाच नारायण होईल जेव्हा आपण सुद्धा सद्गुरूच्या सानिध्यात जाऊ आणि भजन करू. म्हणून एकदा सगळे मोठ्या प्रेमाने आपण भजन करूया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, 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 हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय. हे पोरांनो साइड सोडा रे बाबा, साइड राहू द्या. हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 विठोबा. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हो पार रखुमाई, हो पार रखुमाई, जय जय हो पार रखुमाई, हो पार रखुमाई, हरि 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 हो पार रखुमाई, 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 हो पार रखुमाई,
रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई सगळ्यांनी एकदम इमानदारीत भजन केलं राव है ना म्हाताऱ्याव सगळ्यांनी मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी मस्त भजन केलं ऐका घड्याळाचे 10:52 झाले 8 तास उरले 8 मिनिटं उरले अक्षय महाराजाशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली 8 मिनिटात मला सोडवणूक करायची कीर्तनाची ऐका ना उपकार जगामध्ये खूप लोक करतात आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांचे उपकार आहे आपल्या जीवनात देवाचे उपकार आहे आपल्या जीवनात सांगू तुम्हाला चंद्राचे उपकार आहे साधूचे उपकार आहे आपल्या जीवनात पावसाचे उपकार आहे आपल्या जीवनात समाजाचे उपकार आहे आपल्या जीवनात सगळ्यांचे उपकार आहे आपल्या जीवनात सूर्यानं केलेला उपकार अपूर्ण आहे पूर्ण नाही आहे सूर्य दिवसा उगवतो रात्री मावळतो चंद्राचा उपकार पूर्ण नाही आहे रात्री उगवतो दिवसा गायब होतो नदीचा उपकार पूर्ण नाहीये नदी उन्हाळ्यात आटून जाते पावसाळ्यात भरभरून वाहते ओहळाचा उपकार नाहीये झाडाचा उपकार पूर्ण नाहीये उन्हाळ्यात वाळलं तर पुन्हा जागेवरच उभं राहतं उन्हाळ्यात सावली देईलच असं नाही सगळ्यांचे उपकार अपूर्ण आहे एकच संतांचा उपकार आहे तो पूर्ण आहे का मज निरंतर जागविती सांगून जाईल तुम्हाला विश्व मौली ज्ञानोबराय घडले विश्वाची मौली झाले हो रात्र ज्ञानोबराय जागे होते आजही ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधीजवळ जा महाराज मी म्हणतो म्हणून हे अवलोकन करा आता हे जे पुढचं वाक्य बोलतो हे आपल्या मनाचं नाही आहे विज्ञान प्रूफ केलंय विज्ञानानं सायन्स तिथं हरलंय महाराज सायन्सने तिथं हात टेकलेत आजही ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधीच्या 26 किलोमीटर बाजूला आणि संजीवन समाधीपासून 8 किलोमीटर वरती आजही ज्ञानोबरायाच्या संजीवन समाधीच्या ध्वनी लहरी आजही त्या ठिकाणी आहेत अनुभव घेणारा साधक तिथं जाणं गरजेचं आहे ज्ञानोबराय घडले कारण निवृत्तीनाथ दादा आहे निवृत्तीनाथ दादा घडले कारण गहिनीनाथ महाराज आहे गहिनीनाथ महाराज घडले कारण गोरक्षनाथ महाराज आहे गोरक्षनाथ महाराज घडले कारण मच्छिंद्रनाथ महाराज आहे मच्छिंद्रनाथ महाराज घडले आदिनाथ गुरु कारण आहे गुरुशिवाय कोणी तरला नाही गुरुशिवाय कोणी तरत नाही गुरुशिवाय कोणी तरू शकत नाही लक्षात ठेवा एक शिष्य एक गुरु परंपरा होती ज्ञानोबरायांनी खंडित केली प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पाय टकची ठेले ज्ञानोबरायांनी विश्वा करता ब्रह्मांडा करता ते ज्ञान खुलं केलं पण सांगतो तुम्हाला मायबाप जो प्रश्न ज्ञानोबरायाला पडला तो प्रश्न आपल्याला पडला पाहिजे मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार आहे काही घेणं नाही महाराज बाबा तू लखमापूरहून आला कीर्तनाला आला कीर्तन झालं पुन्हा लखमापूरला जाय अरे लखमापूरला हे शरीर जाईल शरीर घेऊन येणारा कुठं जाईल शरीर घेऊन येणारा कुठं जाईल प्रेम मी तुमच्यावर करावं तुमच्यावर म्हणजे तुमच्या शरीरावर करावं आता इथं किती लोक बसलेले असतील किती साधारणतः किती लोक बसलेले असतील इथं 500 लोक बसलेले असतील म्हणजे किती आत्मे बसलेत नीट ऐका बारीक किती लोक बसले किती आत्मे बसलेले असतील असं धरा तुम्ही 500 लोक इथं बसलेत मग त्या 500 लोक बसले म्हणजे किती आत्मे बसले चूक हाच भेद नाही कळला आपल्याला हाच फरक नाही कळला आपल्याला 500 शरीर वेगवेगळे बसलेत महाराज याला चालवणारा आत्मा सगळ्यांमध्ये एक आहे सर्वा घटी राम
देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणून मी आधीच बोलून गेलो, पाठांतराचा परमार्थ कामाला येत नाही. 500 लोक बसले, शरीर 500, त्यांच्या माझ्यातली चेतना ही एक आहे महाराज, एक आहे चेतना. ज्ञानोबा जी चेतना होती ती माझ्यात आहे. निवृत्तीदादांमध्ये जी चेतना होती ती माझ्यात आहे. गैनीनाथांमध्ये गोरक्षनाथांमध्ये मायंबा मच्छिंद्रनाथांमध्ये जी चेतना होती ती माझ्यात आहे. नाही हो, जे शिवस्वरूप भगवान आहे, शंकर भगवंताचं जे स्वरूप आहे तो मी आहे. हे कळणं फार महत्वाचं आहे. परमार्थ या करताय, खटाटोप या करताय. का सांगितलं मी? आपल्याला सद्गुरूच्या आश्रित गेल्याशिवाय तुम्हाला मला परमार्थ कळू शकत नाही. काल तुम्ही नाम ऐकलं, नाम ऐकलं. हा, हे नाम तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवणारे सद्गुरू आहे. ज्ञानोबरायाला प्रश्न पडला, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, कुठून आलो, कुठं जाणार आहे, कशा करता आलो, नाव काय माझं? ज्ञानोबरायाने उत्तर दिले महाराज, सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो. हरी सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो. जगी विस्तारिलो माझा मीचे बारे, जगी विस्तारिलो माझा मीचे. कोण्या कारणासी येणे माझे झाले, येणे माझे झाले. मायेने दाविले ब्रह्मरूप बारे, मायेने दाविले ब्रह्मरूप. निर्गुणी येणे निराकारी जाणे, निराकारी जाणे. कोणता बंगला आहे तो बंगला सांगितला ज्ञानोबरायांनी. सदा माझे राहणे निरंजनी बारे, सदा माझे राहणे निरंजनी. म्हणे ज्ञानदेवा ऐक चांग देवा, ऐक चांग देवा. हरी प्रश्न हा फेडावा लवलाही. हा चांगदेव आहे बरं का आपण, चांगदेव आपण, चांगदेव. आपल्यापेक्षा 1400 वर्ष जगलेला चांगदेव लय मोठा आहे महाराज. हा, आताच्या चटूर कार्टे त्या चांगदेव महाराज चांग्या म्हणतात, चांग्या मोजडा फोडले पाहिजे यांचे. चांगदेव, त्या चांगदेवाच्या समाधीचं दर्शन घेणे इतकी सुद्धा पात्रता नाहीये महाराज आपली. 14 वेळेस काळाला परत पाठवलं, 14 वेळेस योगाच्या बळावर का होईना 14 वेळेस काळाला परत पाठवणं जोक आहे का? 1400 वर्ष जगणं इकडं मुश्किलीने 60 पर्यंत पोहोचणं मुश्किल आहे बाबा. चोपदार 60 पर्यंत पोहोचणं मुश्किलीने अवघड आहे. 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. हा, अधिकाराचे होते बरं का त्या. हा प्रश्न ज्ञानोबरायांनी चांगदेव महाराजांना सांगितला. ऐका ज्ञानदेवा, म्हणे ज्ञानदेवा ऐका चांग देवा, ऐका चांग देवा. प्रश्न हा फेडावा लवलाही, लवलाही. प्रश्न हा फेडावा लवलाही. हा प्रश्न प्रत्येक चांगदेवाला पडला पाहिजे. कुठून आलो, कुठं जाणार आहे, कशा करता आलो. जेव्हा प्रश्न पडेल तेव्हा त्याचं उत्तर सापडेल. तुकोबरायला प्रश्न पडला, सद्गुरूचा ध्यास लागला. कैमे उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. हा प्रश्न तुकोबरायला पडला म्हणून साधूची भेट झाली. नाही तर संतांची भेट सुद्धा आयुष्यात होणं फार सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. एक वेळेस समुद्र तरून जाता येईल, एक वेळेस समुद्र तरून जाता येईल, एक वेळेस आकाशाला गिळता येईल, परी साधूची भेट ना होईगा. साधूची भेट होणं एवढं सोपं नाही माय. आपल्या जीवनात जर आले असतील सद्गुरू, त्यांना जपा. आपल्या आयुष्यात मिळाले असतील सद्गुरू, दिला असेल सद्गुरूने नाम, त्या नामावरती आरूढ व्हा आणि हा भवसागर तरुण चला. जे संत भवसागर तरुण गेले त्या संतांचा आपण एकदा जयघोष करूया. करा हात वरती मस्त.
एक साथ सगळ्यांनी हा मस्त विलंबित भजन घेऊ काय घाई करायची नाही सगळ्यांनी बरं का एकदम मस्त प्रेमाने इथे मधल्या बायला हात नाही काय मी म्हणलं नेले ते काँग्रेसवाल्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हरी एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई दान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सखया सोपन मुक्ताबाई दान सखया सोपान मुक्ताबाई दान सखया सोपान मुक्ताबाई दान सखया सोपान मुक्ताबाई दान सखया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई दान सखया काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तित किंवा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ते तैसे मज येते संभाळिता काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा यथामती यथावकाश झालेली कीर्तन ए भाऊ अरे राहिले रे थोडा चळ राहिलं रे भारुडाला थोडं 2 मिनिटं ए थांबा रा थोडं गरीबाच तोंड पहा रे बरोबर अरे तुमच्याकडे पाहूनच आवडलं मी लवकर त्यांना ते कीर्तनच काय घेणं बाबा बस बस त्यांना त्यांना तो गणपती पाहायचा नसता त्यांना तो मारुती पाहायचा आहे ऐका ऐ बोट दिलं तर हातच धरला पोराने यथामती यथावकाश झालेली कीर्तन रूपी सेवा साधू संतांच्या चरणावरती तुम्हा मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो बोलण्यासारखं खूप होतं नाना पण वेळेच्या पुढं जाणं योग्य नाही कारण वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे 9 ते 11 7 ते 9 6 ते 8 2 तास आहे की नाही आणि तसं मला 10:50लाच मिस कॉल येऊन गेला भाऊ चेक करीत होते मीनानाथ महाराज कीर्तन संपलं का नाही तर पुढं जाणंही मला गरजेचं आहे म्हणून वेळेअभावी थांबावं लागतंय 2 चरणाचा विचार करता आला 2 चरणाचा विचार करणं राहून गेलं पुन्हा कधीतरी योग आला तर नक्की याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू जाता जाता एक संदेश तुम्हा मायबापाला देऊन जाईल बिना माळीचे मरू नका बिना माळीचे मरू नका माळ जर गळ्यात नसेल जर गळ्यात येड्या हळदी बिना माळीचे मरू नका माळ जर कोणी घालेल नसेल माळ घालून घ्या माय शेवटचा दिवस कधी सांगता येत नाही सद्गुरू भेटतील तेव्हा भेटतील बर का सद्गुरू भेटतील तेव्हा भेटतील प्रत्येक दिवस सद्गुरूची वाट पहा एक दिवस सद्गुरू तुमच्या दारात चालत येतील हा हे शास्त्र आहे देवाकडे जा नाही तर संतांकडे जा संतांकडे आर्त हाक मारून संतांकडे झटकाच देतो थोडस आर्त हाक मारा देवाला आर्त गवळणींनी मारले देवाला हाक कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कन्हैया रे
कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी गवळणी व्हावं लागेल बरं का आपल्याला गवळणी व्हावं लागेल देव मिळवायचा असेल तर संत मिळवायचे असतील तर भक्त व्हावं लागेल दास व्हावं लागेल झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबवतो बोलता बोलता अपशब्द निघाले असतील माझ्या वाणीचे बुद्धीचे दोष समजा जे चुकीचं असेल ते या धर्म मंडपात टाकून द्या ते तुम्ही नेऊ नका मलाही देऊ नका जे चांगलं वाटलं असेल हिताचं गोड ऐकायला कानाला वाटलं असेल त्यात माझा एवढा सुद्धा हिस्सा नाही माझ्या सद्गुरूचा कृपा प्रसाद समजा माझे सद्गुरू प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू निवृत्ती बाबा रायते खडक माळेगावकर माझ्या सद्गुरूंचा कृपा प्रसाद समजा आणि ते सोबत घेऊन जा झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी सुपूर्त विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल